ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कदाचित मुंबईमध्ये माहीत नसेल, परंतु मी संभाजीनगर विभागामध्ये विभागीय आयुक्त म्हणून काम करत होतो। मागच्या वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी मी रिटायर झालो। मराठा आंदोलनामध्ये जी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली होती, त्या समितीचा मी सचिव पण होतो। त्यामुळे मराठवाड्यामध्ये या विषयाची सुरुवात झालेली असल्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच्या कुणबी नोंदी शोधणे आणि त्याचं लिप्यांतर करणे, म्हणजे ज्या काही मोडीतल्या नोंदी असतील त्याचं मराठीत प्रमाणित करणे आणि त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये, तहसीलमध्ये, अगदी गावपातळीपर्यंत जे काही वेगवेगळे नमुने वगैरे महसूलचे आणि इतर इव्हन पोलीस असेल, जेल असेल, पुरातत्व असेल किंवा जिल्हा परिषद असतील, शिक्षण असेल, एक्साईज असेल, जवळजवळ शासनाचे सर्व विभाग आणि त्यांच्याकडे जे काही अधिकृत रेकॉर्ड मेंटेन केलेलं असतं ते डिपार्टमेंट ओपन झाल्यापासून, जे डिपार्टमेंट सुरू झाल्यापासून, कारण की आपल्याला माहीत आहे की OBC साठी 1967च्या अगोदरचे पुरावे अधिकृत मानले जातात किंवा तो आधार मानला जातो। तर त्या अगोदरपासून पुरावे आणि जे काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे ते आम्ही तपासलं होतं आणि त्यामध्ये सुरुवातीपासून मी काम केलेलं असल्यामुळे आता आजही तो विषय शिल्लक असल्याने मला जस्ट चर्चेसाठी त्यांनी बोलावलं होतं आणि काही गोष्टी ज्या त्यावेळेस निदर्शनास आल्या होत्या त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा त्यांना कशा म्हणजे जाणून घ्यायच्या होत्या म्हणा किंवा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायच्या होत्या, त्यासाठी मी आज आलो होतो। त्याबाबतची माहिती मी आज त्यांना दिली। याच्यामध्ये प्रामुख्याने कसं आहे की आपल्याला माहिती आहे की मी मराठवाड्यापुरतं बोलेल सध्या तरी, कारण मी त्या विभागात काम केलं होतं। तर हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या काही नोंदी आहेत, मराठवाड्यामध्ये 5 जिल्हे होते आणि 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 35 ते 40% मराठा कुणबी ह्या नोंदी त्या ठिकाणी आम्हाला गॅजेटमध्ये आढळल्या होत्या। त्या संबंधितचे गाव नमुने आम्ही तपासले होते, सर्व रेकॉर्ड आम्ही तपासलं होतं। त्या रेकॉर्डमध्ये सुद्धा नमुना नंबर 33 आणि 34, ज्याला आम्ही इसमवारी आणि खानीसुमारी म्हणतो, त्या काळातले ते सगळे तपासले आणि ते प्रमाणाने आजचं साधारणतः मराठा लोकसंख्येचं प्रमाण जे आहे, जर आपण एक ठोकताळा लावला तर ते बरंचसं एकमेकाला कुठल्या तरी रिलेशनमध्ये आणणारं वाटतं। कदाचित तेव्हाचे कुणबी म्हणजे आताचे मराठे किंवा असं ते साधारणतः ती संख्या मॅचिंग वगैरे दिसते, त्या प्रमाणात टक्केवारीमध्ये दिसते। तो एक विषय आहे। सोबतच जे आपल्याला माहिती आहे की मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रात सामील होताना नागपूर करार झाला होता 1953ला। तो करार, त्या करारामध्ये मराठवाड्याचं मागासलेपण, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण हे विदर्भासारखंच असल्याचं त्या ठिकाणी त्या करारामध्ये मेन्शन आहे आणि त्या संबंधाने घटनेमध्ये पण 371(2) कलमामध्ये संविधानाची प्रत पण मी आता दाखवली। त्यामध्ये या ठिकाणी शासनाला ही जी मागासलेपण दूर करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना करायच्या आहेत, उपाययोजनेमध्ये आपण बघतो की कुठलंही मागासलेपण दूर करायचं असेल तर त्यासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार ह्या सगळ्या गोष्टी त्या शासनाला निर्माण कराव्या लागतात। त्यामध्ये त्या भागात जो काय असमतोल निर्माण झालेला असतो तो दूर करावा लागतो आणि त्याचाच एक आधार किंवा त्याचाच एक उपयोग या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ शकतं, आज माझं वैयक्तिक मत आहे। ते मी त्यांच्याशी त्यासंबंधी एक चर्चा करण्यासाठी आलो होतो। डॉक्टर जरांगे पाटलांना काय सल्ला दिलेला आहे? तपासणी झाली, त्यांचं हेल्थ चेकअप झाला, काय होतं हेल्थमध्ये? नाही, हेल्थ त्यांचे आता एवढं उपोषण करते म्हटल्यानंतर हेल्थवर तर विपरीत परिणाम होणारच त्यांना काही डॉक्टरांनी सल्ले दिलेले आहेत। मीही त्यांना विनंती केलेली वैयक्तिक की तुम्ही मिनिमम डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही पाणी असेल किंवा ORS असेल किंवा आणखी काही मेडिसिन असेल ते तुम्ही घ्या, जेणेकरून कुठलंच आपल्याला म्हणजे मागणी तर मान्य होईल परंतु तब्येतही आपली चांगली राहिली पाहिजे। तर या हिशोबाने मी सुद्धा वैयक्तिक विनंती त्यांना केलेली आहे।
थँक्यू, धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.